विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोबाईलचा वापर करून एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. तो तुम्हाला खूप उपयुक्त पण ठरणार आहे. कसा? असं विद्यार्थी मित्रांनो, आपले शिक्षक आपल्याला विविध विषयांवर आधारित कृतीपत्रिका सोडवण्यासाठी देत असतात, बरोबर ना? त्या कृतीपत्रिका आपण पेपरवर सोडवत असतो. त्याच्यासाठी आपल्याला खूप कालावधी पण लागतो, पेनचा वापर करावा लागतो. सोडवलेल्या कृतीपत्रिका तपासायला वेळ लागतो. तपासून झाल्यावर त्याचा निकाल कळायलाही आपल्याला वेळ लागतो. परंतु हे जर 5 ते 10 मिनिटात झालं तर कसं वाटेल तुम्हाला? आवडेल? चला तर मग अशाच प्रकारच्या कृतीपत्रिका आपण आज सोडवून पाहणार आहोत. टॉप वर्कशीट नावाचं एक टूल आहे, ज्या टूलच्या आधारे अशा कृतीपत्रिका आज सोडवून पाहणार आहोत. त्या कशा सोडवायच्या? असं आपल्या शिक्षकांना जे काही टॉप वर्कशीटच्या लिंक येतात किंवा टॉप वर्कशीट टूलमध्ये शिक्षक जे काही लिंक तयार करतात किंवा कृतीपत्रिका तयार करतात, त्या कृतीपत्रिका आपण त्या लिंकला टच करून सहज सोडवू शकतो. चला तर मग आपण अशीच एक नवीन कृतीपत्रिका आज सोडवून पाहणार आहोत. बघा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक लिंक आलेली आहे. या लिंकवर जी कृतीपत्रिका आलेली आहे ती आपण सोडवून पहा. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट वर्ड. आता याच्यात पहिलं चित्र जे दिलेलं आहे तो बोटाने चेंडू दाखवत आहे. त्याचा हात आणि चेंडू जवळ आहे. मग आपण असं म्हणतो की हा चेंडू आहे. त्याच्यासाठी इंग्रजी शब्द असतो धिस, म्हणून आपण वाक्य म्हणतो धिस इज अ बॉल. नंतर इथं काय होईल बरं? अगदी बरोबर, दॅट इज ॲन इरेझर. ह्या तिसऱ्या चित्रात काय येईल बरं? अनेक पेन्सिल्स आहेत आणि त्या लांब आहेत, म्हणून आपण या ठिकाणी दोज आर पेन्सिल्स असं वापरू शकतो. इकडे दीज आर काइट्स, बरोबर. धिस इज अन ॲपल. दोज आर कॅट्स, करेक्ट. धिस इज पेन. दीज आर बुक्स, व्हेरी नाईस. अशा प्रकारे आपण बघा, इकडे वाक्य दिलेले आहेत आणि या बाजूला चित्र दिलेले आहेत. त्यांनी काय म्हटलं आहे? ड्रॉ अ लाईन टू कनेक्ट द पिक्चर्स टू द करेक्ट सेंटेन्स. मग आता आपल्याला रेषेने हे वाक्य आणि चित्र जोडून घ्यायचे आहे. आता हे वाक्य काय असेल बरं? बरोबर, धिस इज ॲन ॲपल. तर आपण हे चित्र आणि वाक्य जोडून घेऊया. बरोबर, अशा पद्धतीने जोडायचं आहे. त्यानंतर धीज आर ॲपल्स, व्हेरी गुड. चला अशा प्रकारे जोडून घेऊया. ही आहे दोज आर पेन्सिल्स, बरोबर. धिस इज अ पेन्सिल. दीज आर बुक्स आहे. दॅट इज अ पेन्सिल. आता हे सिंगल पेन्सिलचं चित्र आहे. दोज आर पेन्सिल्स. या पद्धतीने आपण फिनिशवरचं चित्र आहे ते जोडलं गेलं पाहिजे. या पद्धतीने आपण हे फिनिश केलेलं आहे. नाव टाकायचं आहे प्रदीप आणि फिनिश असं म्हणायचं आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला मार्क्स 10 पैकी किती मिळाले ते पण क्लिअर झालेलं आहे आणि तुम्ही कसं सोडवलेलं आहे ते पण तुम्हाला दिसतंय. याची तुम्ही प्रिंट पण घेऊ शकतात, डाउनलोड पण करू शकतात, PDF पण करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला अगदी कमी कालावधीमध्ये ॲक्टिव्हिटी शीट सोडवून त्याचे मार्क्स पण कळतात आणि त्याचं डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला जतन करून ठेवता येतं. हे शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दोघांसाठी उपयुक्त आहे.